शेठ पाटील यांचे आपण हार्दिक स्वागत करूया। चला मॅचला सुरुवात होईल। यस पंचांचा ग्रीन सिग्नल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। कॉम बॉक्स मधून देविया दोन्ही टीमला शुभेच्छा। पहिला बॉल गोलंदाज तयार कमलेश पाटील काबा। पहिलाच बॉल पाठची इनर एज पहिलाच बॉल वरती धक्का दिला। पहिला बॅटिंग करत असताना एमएस साई टीमला फलंदाज बाद होतोय। जयराज मैदानातून बाहेर। बॉल वरती पहिला धक्का करत बॅटिंग करत असताना एमएस साई टीमला 5 षटकांची मॅच आणि अशा स्थितीमध्ये पहिल्याच बॉल वरती धक्का दिला कमलेश पाटील काबानं। पहिला पिवांचं षटक फेकत असताना आपण कमलेश पाटील काबाला पाहतोय। विकेट आल्या थोडस प्रेशर टाकण्याचा प्रयत्न अगेन्स्ट किनाऱ्या एमएस साई टीम वरती करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये कमलेश पाटील करता। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला। तिसऱ्या क्रमांकासाठी स्वप्नील धनु हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झाला। टॉस हरला प्रभाच्या उलट्या दिशेनं प्रवास मॅच मध्ये करायचा एमएस साई टीमला 5 षटकामध्ये चांगला टार्गेट सेट करावा लागेल, कारण की अगेन्स्ट तेवढाच ताकदीचा श्लोक 11 चेंज द गेम वडवली बस संघा। अलाउन द कार्पेट हा फटका केलेला मिड विकेटला क्षेत्रशो वेगाने येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य दिला। 2 धाब्यानं वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज इन ऍक्शन मध्ये फलंदाज स्वप्नील धनु हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल वरती विकेट आला। सेकंड बॉल वरती 2 धावा संघाचा अकाउंट ओपन झाला। तिसरा बॉल काबा पुन्हा एकदा तयार। वेगवान बॉल पाठची टॉपेज चुकी केली। डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला। यस डायरेक्ट हिट देखील केल्या कमलेश पाटीलला। यस ऑन स्क्रीन वरती पाहिलं जाईल की फलंदाज सेफ पॉपिस क्रीज वरती पोहोचल्यात की नाही आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल। 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हरेज केली जात आहे। ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्ते ज्यांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये ते मात्र प्रवीण दादा मात्र वुर्दुल यांच्या माध्यमातून पाहणीवृत्ती केली जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। मॅच अगदी चांगल्या ए फॉल मध्ये ही पहिली मॅच आपण इथे एन्जॉय करतो। एका साईडला एमएस साई आणि त्याला फाईट करत असताना श्लोक 11 चेंज द गेम वडवली ब। यस फलंदाज बाद। पहिला दुसरा धक्का लागलाय खरं तर एमएस साई टीमला रन आउटचा शिकार फलंदाज स्वप्नील धनु मैदानातून बाहेर। दुसरा फलंदाज रन आउटचा शिकार झाला। फलंदाज स्वप्नील धनु हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला। चांगली गोलंदाजी करतोय कमलेश पाटील काबा। पहिला मॅन्डेटरी पॉवर सर्कलचा षटक आहे। पहिल्याच ओव्हर मध्ये थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न अगेन्स्ट केणाऱ्या एमएस साई टीम समोर चढ मध्ये फेकलाय। अगदी चांगली गोलंदाजी, अचूक टप्पांना भेदक मारा, इतकी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटील करता। जिथे प्रेशर टाकलाय फलंदाजी करत असताना एमएस साई टीम वरती धाबेसाठी संघर्ष करावा लागता। चेंडू फेकलं 4 चाचा मध्ये 1 विकेट कमलेश पाटीलच्या नाबावरती आणि 1 फलंदाज रन आउटचा शिकार झाला आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 2 या आकड्यावरती नक्कीच जाई संघा समोर फलंदाज धनंजय नाईक प्रहार केला, फटका चांगला ऑन साइडला केलाय,
पावर सर्कलचा षटक या चेंडू चाललाय बॉर्डलाईनच्या बाहेर चित्ते मिळती सा ठोकलाय षटकार. त्याला 6 धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्ग असता आणि पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के जरूर लागले मात्र तरी देखील एक चांगला टार्गेट सेट करायचा त्याची जबाबदारी घेतली फलंदाज प्रसाद मालीना. आज ओपनर पुढचा बॉल गोलंदाज तयार. फेकफान बॉल होता शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न लाईन कराव्या पंचांचा इशारा की 80चा वाईट अवांतर धाव जोडली जाईल आणि अवांतर धावेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली संघ 9 या आकड्यावरती. 4 चेंडू मध्ये मागील चांगली लेंथ चांगली लाईन पाहिली कमलेश फाडीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर षटकार आला तर त्याच्यानंतर आपण हा व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल कोलवट अप्पाचा बॉल होता चढ मध्ये फेकण्याचा प्रयत्न जरूर झाला. खोदकाम केलं प्रसाद मालीनं. जिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉलवरती आले 1 धाव. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला कमलेश पाटील काबानं 10 धावा. पाहते DJSTC. तर या स्पर्धेमध्ये मंगेश आपण 3 बाईक पाहतोय बॅट्समन बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज. आणि आम्हाला जी गोलंदाजांसाठी बाईक दिली ते विजय शेठ यांचे काका गोल्डन मॅन नामदेव शेठ ठाकूर शिवशंभो ट्रान्सपोर्टचे ओनर्स यांचे इथे शुभ आगमन झाले. भूपेंद्र शेठ पाटील युवा नेतृत्व पंचायत समिती सदस्य यांच्याकडून बॅट्समनला एक बाईक आहे आणि सिरीजची बाईक आम्हाला दिली साई बिल्डकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जयेंद्र जोशी. तर आयोजक कमिटीकडून पहिला कॉल करतो टॉससाठी. ऑफिशियली आम्ही 2 कॉल करतो आणि कॉल असेल अरविंद दादा ठाकूर बामणडोंगरी जीवदानी बामणडोंगरी खेळेल. अरविंद दादा ठाकूर पुरस्कर्ते आणि मुरबी 11 मुरबी मॉन्टी पाटील. पहिला कॉल टॉससाठी ऑफिशियल 2 कॉल करतो. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना MS जाई संघ 2 विकेट गमावल्यात. पार्टनरशिप मॅच मध्ये इम्पॉर्टंट राहील कारण की एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर तुम्हाला मॅच मध्ये पार्टनरशिप बनवावी लागेल. दुसरा ट्रम्प कार्ड दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय तो मात्र शुभम पाटील याचा वापर सध्या मैदानाच्या आतमध्ये केला. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रसाद मल. हो प्रहार केला फटका चांगला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक फेकायला आलेत. हो अप्रतिम झेल पकडलाय क्षेत्ररक्षक होते आकाश पाटील ज्यानं पकडला. हा झेल संपलाय. प्रसाद मलचा खेळ 3रा धक्का. बॅटिंग करत असताना MS जाई टीमला लागला. बॅटिंग करत असताना MS जाई टीमला फलंदाज प्रसाद मल देखील मैदानातून बाहेर झाला आणि पहिला यश मिळाला गोलंदाज शुभम पाटीलला. सेकंड पॉवर प्लेचा षटक या सागर माडुकर सर आपण पहिला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमलेश पाटील काबानं चांगले गोलंदाजी केली. 10 धावा खर्च केला. 1 धक्का 1 फलंदाज रनआउटचा शिकार झाला. त्याच्यानंतर शुभम पाटीलच्या पहिल्याच बॉलमध्ये विकेट गमावला. आता मॅच मध्ये आपण सागर माडुकर सर विचार केला तर विकेट वाचून टार्गेट सेट करावा लागेल. बॅटिंग करत असताना MS जाई टीमला. नक्कीच मंगेश दोन्ही संघ बलाढ्य आहेत पॉवरफुल आहेत. मॅच पाहायला मजा येईल. MS 11 जाई संघ खेळतो आणि वडवली B संघाला पाहते. दोन्ही संघ बलवान आहेत. नेक्स्ट बॉल
काय गोलंदाजी बघा, स्फुट आवाज येतोय मंगेश. ओ, धावबाद करण्याची संधी होती, तिथे धोका जरूर होता. आणि कमी असे गोलंदाज असतात ना बघा, इथे तणावाचं थोडं वातावरण आहे. वडवली हा संघ खेळतोय. काही दिवसापूर्वी कोपरोली आमदार चषकामध्ये या संघाला पाहिलं, नेत्रदीपक कामगिरी केली. आणि आज स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये जाई विरुद्ध वडवली बी मॅच रंगतदार होईल. सेकंड बॉल निर्धाव फेकला गोलंदाज शुभम पाटीलला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 10 या आकड्यावरती. धावांसाठी मॅच मध्ये संघर्ष केला जाता. गोलंदाजी अगदी चांगले अचूक टप्पाना भेदक मारा मॅच मध्ये करता. श्लोक 11 चेंज द गेम वडवली ब संघा. पहिला ओव्हर दमदार राहिला, त्याच्यानंतर शुभम पाटील देखील चांगली गोलंदाजी साकारतोय. समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रितेश माची हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. चांगलं टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला मॅच मध्ये पार्टनरशिप इम्पॉर्टंट असते, कारण की 3 विकेट गमावल्यात. आता खरं तर पार्टनरशिपची गरज आहे मॅच मध्ये MS साई टीमला. सागर सर आपण पाहिला तर कुत्र्यांशिवाय डॉग शिवाय नाईट स्पर्धा यशस्वी होत नसता. यस, शॉन पथक आपण पाहतोय. खरं तर डॉग मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. शुभम पाटील हा दुसरा ड्रम कार्ड. चांगली गोलंदाजी, 2 बॉल सलग निर्धाव, ज्याच्यामध्ये 1 विकेट शुभम पाटीलच्या नावावरती. प्रहार करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल पॅटची नज घेत असताना मागे निघून चालला, क्षेत्ररक्षक झाला, चेंडूची अडवणी केली, उचलती फेकती, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्राधान्य आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ती जोडण्याचा प्रयत्न सध्या बॅटिंग करत असताना MS साई संघ करतोय. 2 संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला तब्बल 12 या आकड्यावरती. सेकंड पॉवर प्लेचं षटक या मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. 1 षटकाला, त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी आपण या दोन्ही गोलंदाज पाहिल्या. पुढचा बॉल शुभम पाटील समोर रितेश माची हा फलंदाज 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जबाबदार खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, चेंडू चालला मिड विकेटला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलती फेकते, तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. ही चांगली रणनीती आहे मॅच मध्ये खरं तर जाई टीमची, कारण की विकेट पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावल्यात. त्याच्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावफळ खलत ठेवला आणि त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगलं टार्गेट नक्कीच सेट करेल तो मात्र MS साई संघ. पुढचा बॉल शुभम पाटील, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित अशी गोलंदाजी आपण शुभम पाटीलची पाहतोय. फुलटॉस बॉल, तो होता, ताकद कमी आहे, शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित झालं नाही, तिथे विकेट गमावा लागला. फलंदाज धनंजय नाईकला धक्का लागला. 4था बॅटिंग करत असताना MS साई टीमला. विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2च खेळांना तर जास्त क्रेज, एक बैलगाडा शर्यत आणि एक आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय क्रिकेट. धक्का लागला. 4था फलंदाज धनंजय नाईक हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 13 या आकड्यावरती. चेंडू फेकला शुभम पाटीलला तब्बल 5 बॉल फेकल्या. चांगली गोलंदाजी, नवीन फलंदाज संतोष डवणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. वारंवार विकेट गमावतोय सध्या MS साई टीम. विकेट वाचून खेळणं हे गरजेचं आहे. मी पहिलं देखील म्हटलं होतं की मॅच मध्ये जर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला विकेट वाचून फाईट करावे लागेल, चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. हलक्या हातानं पुश केला, क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील, तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 4 विकेट गमावला. बॅटिंग करत असताना MS साई टीमनं आणि संघाची धावसंख्या संघ 14 या आकड्यावरती.
समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस अवघ्या 14 धाबाला बॅटिंग करत असताना MS साई टीम साठी मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असं एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर एखाद्या खेळाडूला वैयक्तिक दमदार योगदान द्यावं लागेल. जाई टीम साठी तेव्हाच एक चांगलं टार्गेट मॅच मध्ये सेट करे. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना MS जाई टीम सेकंड स्पेल घेऊन आला कमलेश पाटील. पहिला स्पेल दमदार राहिला. पहिला P1च्या ओव्हरमध्ये अवघ्या 10 धाबा. आडवा बॅटचा वापर केला. गती भरपूर होती चेंडूमध्ये. फलंदाजाला चकवा देत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. जिथे पहिला बॉल निर्धाव फेकला गोलंदाज कमलेश पाटील काबाना पूर्णपणे शांत राहिलं. बॅटिंग करत असताना MS जाई टीमला सिंगल डबल धाव घेण्यासाठी देखील आता घाम घालावा लागतं मॅच मध्ये जाई टीमला. 4 विकेट गमल्यानंतर पूर्णपणे दबाव प्रेशर आला. दबावाच्या मनगटीवरती पाय ठेवून संघर्ष करावा लागेल जाई टीमला. खोलवर डापाचा बॉल बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली कमलेश पाटीलनं आणि इथे मात्र सलगचा दुसरा बॉल निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर फलकावरती. संघ 14 या आकड्यावरती. एखाद्या फलंदाजाला चांगलं खेळ करणं हे गरजेचं आहे मात्र ते होत नाही. वारंवार डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल MS जाई टीमला. पुढचा बॉल कमलेश पाटील पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड स्पेल कोलवर टप्प्याचा बॉल होता. अलाउन द कार्पेट डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. थ्रो अचूक राहिली. पॅकअप साठी क्षेत्ररक्षक येतील त्याच्या आतमध्ये पूर्णपणे संधी साधली फलंदाजांना. डबलला प्राधान्य 2 धाब्यानं संघ 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 3 मार्ग असता. सागर सर विचार केला तर मोठा फटका येत नाही. हे डोकीदुखी राहिली जाई टीम साठी. जर मोठ्या फटक्या आले नाही तर मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट होणार नाही. त्याच्यामुळे मोठ्या फटक्यांचे तुम्हाला प्रयत्न हे मॅच मध्ये करावा लागेल. गोलंदाज या पुन्हा एकदा कमलेश पाटील काबा बॉलिंग ट्रॅक वरती. जड मध्ये गोलंदाजी चांगली गोलंदाजी करत असताना कमलेश पाटील सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट होतील. चित्याच्या चपलाईनं हा रनअप दोन्ही फलंदाजचा पाहायला मिळतं. सिंगल डबलला प्राधान्य देणे गरजेचं ना तेच खेळ मैदानाच्या आतमध्ये MS साई टीम करता. फलंदाज संतोष डवणे त्याच्या बॅटमध्ये आपण मागे 2 बॉलमध्ये 4 धाबा पाहिल्या. संघाची धावसंख्या पहिली. संघ टोटल जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना MS जाई चांगली गोलंदाजी करते. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम खरं तर वडवली ब टीमनं जो निर्णय घेतला त्या निर्णयावरती अगदी चांगली गोलंदाजी आणि प्रेशर निर्माण केला बॅटिंग करत असताना MS जाई टीम वरती. टॉस बॉल ऑन साइडला केला फटका चांगला प्रॉपर पाठच्या रडार मध्ये. या फटक्यानं आता दिलासा दिला जाईल. ज्या फटक्यानं धाबा मध्ये 6 टोकला षटकार. करायला फलंदाज संतोष डवणेच्या बॅट मधून 6व्या क्रमांकाचा फलंदाज आणि टीमची आता जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेता. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. MS जाई संघ पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करायचं 4 विकेट गमावल्यात तरी देखील मॅच मध्ये संघर्ष भरपूर चांगला करता तो मात्र MS जाई. गोलंदाज तयार कावा. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. गॅप सिलेक्शन केला. भरपूर मोठी गॅप आहे. चेंडू निघून जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकारानंतर येतोय हा चौकार. तीन षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 28 या आकड्यावरती. पहिला ओव्हरमध्ये 10. सेकंड ओव्हर शुभम पाटीलनं फेकलं 4 धाबा 2 धक्के आणि त्याच्यानंतर कमलेश पाटील कावाच्या 3ऱ्या षटकामध्ये धावाला 14.
संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ साकारते सध्या फलंदाज संतोष डवणे. टीमची जबाबदारी घेतली, संकटमोचक केली टीमसाठी साकारतोय, कारण की 4 विकेट गमावल्या होत्या. थोडासा प्रेशर दबाव निर्माण केला होता. तो मात्र गोलंदाजी करत असताना श्लोक 11 चेंज द गेम वडवली प संघानं. आणि अशा स्थितीमध्ये आपण पाहिलं तर चांगली खेळ साकारतोय संतोष डवणे हा फलंदाज. त्याच्या बॅटमधून आपण 1 षटकार 1 चौकार पाहिला आणि संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 14, तिसरा ट्रम वापर केला गोलंदाज अनिल पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. समोर फलंदाज पाहिलं तर रितेश माची हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहिला बॉल गोलंदाज तयार अनिल. फुलटॉस बॉल ऑनसाइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत मस्तक पे थस्तक, चेंडू फरार, मल्तीचा ठोकला फलंदाज रितेश माचीना चौकार. रितेश माचीच्या पाठमधून 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ 32 या आकड्यावरती. सेकंड बॉल गोलंदाज अनिल पाटील. समोर पुन्हा एकदा रितेश. फुलटॉस बॉल आला ऑन द कार्पेट ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, उत्साहातील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एका धाब्याला प्राधान्य देत असताना स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक मध्ये फलंदाज संतोष डवणे ज्यांना अगदी चांगला खेळ साकारला. या पार्टनरशिपना एक चांगला टार्गेट सेट करत असताना मॅच मध्ये MS साई टीम पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडासा प्रेशर पाकफुट वरती गेला होता साई टीम, आणि त्याच्यानंतर या जोडीनं चांगला खेळ साकारला, जिथे चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये साई टीम करता. चौथं षटक या अनिल पाटील. समोर फलंदाज पहिलं संतोष डवणे. एक धाकड खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल दिशा दिली, मिड विकेट बाकस कव्हरलेला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते वेगानं आल्यात, उत्साहातील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये बॅकअप देण्याचा प्रयत्न अनिल पाटील करतो. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मागे 2 बॉलवरती आपण 2 सिंगल पाहिल्या आणि संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांचे देखील प्रयत्न करावा लागेल मॅच मध्ये. तुम्हाला एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर ओव्हरमध्ये किमान 2 तरी मोठे फटके हव्यात मॅच मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षका टीप मध्ये पकडल्याचे संपलाय. फलंदाज रितेश माचीचा खेळ आज धक्का लागला 5वा बॅटिंग करत असताना MS साई टीमला.
संकल्प मजवेलकर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धाव संख्या पहिली 34 34 धावा. षटक क्रमांक 14 मार्गाचा अनिल पाटील पहिल्या बॉलवरती चौकाराला वैभव सर आणि त्याच्यानंतर कमालीची गोलंदाजी मॅच मध्ये अनिल पाटीलनं साकारल्या. समोर इन मध्ये संकल्प हा फलंदाज प्रहार केला साईडला. क्षेत्ररक्षक नाही आहेत. सेफ लँडिंग झाल्या. सिंगल कम्प्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियता डेंजर झोन आणि इथे मात्र तेवढेच चांगला रनअप पाहायला मिळाला. धपलला प्राधान्य दिला. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. MS जाई संघ अजून विचार केला या ओव्हरचा एक बॉल शिल्लक असेल. गोलंदाज अनिल पाटील 5 बॉलमध्ये धावा खर्च केला 8 आणि 1 विकेट अनिल पाटीलच्या अकाउंट मध्ये ऍड झाली. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये संकल्प हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 चांगला टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला हवाई हल्ला मॅच मध्ये करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. मॅच मध्ये तुम्हाला प्रहार आणि प्रहार करावा लागेल. संकल्प ऑन स्ट्राईक प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठची एज घेत असताना एसटी हातामध्ये चेंडू विसावला. धक्का लागला. 6वा बॅटिंग करत असताना MS साई टीमला षटक क्रमांक 14 समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अखेरीस 6 बाद 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना MS साई संघ. विनंती असेल काबा लक्ष द्या. थोडं स्पीडअप मध्ये खेळ चालू ठेवा. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली 36 धाव पुस्तकावर. त्याला शेवटचं षटक आहे. शेवटचा षटक म्हटलं तरी स्लॉगचं षटक ज्या षटकामध्ये प्रतिप्रहार पाहायला मिळतं आणि असा षटक घेऊन आला गोलंदाज आकाश पाटील जो 4था ट्रम्प कार्ड श्लोक 11 चेंज द गेम वडवली ब टीमचा. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती फलंदाज संतोष डवणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक खेळ पाहिलं तर संतोष डवणेनं तब्बल 16 धाब्यांचं योगदान दिला. वैयक्तिक दमदार योगदान देत असताना आपल्या टीमला शेवटचं षटक घ्या. त्याच्यामुळे मॅच मध्ये आता प्रहार करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. हवाई हल्ला चढवावा लागेल. संतोष डवणेला क्षमता प्रोटेक्शन आता स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावा लागेल. संघाची धावसंख्या 36 धावा. किमान तुम्हाला 15+ धावा जर बनवला तेव्हाच एक फायटिंग टोटल उभारू शकता. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जाई टीम अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा की बॉल वाईट या. अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 37 धावा पलकावर. त्याला आकाश पाटील त्याच्यावरती विश्वास ठेवलाय. चेंज द गेम वडवली ब टीमला. मागील 3 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी 4 षटकामध्ये केली. मात्र अंतिम या षटकामध्ये किती धाब्यांची लयलूट करेल. चेंडू फाडल्यानंतर बाहेर उलंग येतोय. यस सत्यभान काकडे सरांचा इशारा आला की बॉल वाईट. आव्हान तर एक्स्ट्रा धावा खर्च करतोय. आकाश पाटील तब्बल 2 धावा एक्स्ट्रा खर्च केला आणि त्या बेनिफिट रात्री बॅटिंग करत असताना MS जाई टीम साठी संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघ 38 आकड्यावरती जाऊन पोहोचला. धावा धाव पुस्तकावरती. चला स्पीडअप करा. जास्त वेळ खर्च करता. लक्ष असू द्या वडवली ब संघ. समोर पुन्हा एकदा संतोष डवणे इन ऍक्शन मध्ये. जड मध्ये बॉल फेकला. ब्रह्मास्त्राचा वापर तुत्तू मळमळ झाला. तोपर्यंत सिंगलला 22 मध्ये 1 धाव. एका धावेनं हलवारपणे प्रवास करतो. सध्या जाई टीम संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती. MS जाई टीम प्रहार करावा लागेल.
किमान तुम्हाला 55 ते 60 हा लक्ष जर सेट करायचा तर तुम्हाला 2 मोठ्या फटक्यांची मॅचमध्ये गरज आहे. फिल्डिंगची रचना चेंज केली जाते. विकेटसाठी झालं हे सातत्यानं रचला. श्लोक 11 चेंज द गेम वडवली ब टीमनं आणि तेवढीच चांगली गोलंदाजी. चारही गोलंदाजांना 100% योगदान देण्याचा प्रयत्न मॅचमध्ये केला आणि सध्या संघ फ्रंट फूटवरती आहे आणि बॅटिंग करत असताना प्रेशर टाकला एमएस साई टीमवरती. चला स्पीडअप करा. वारंवार सूचना कमलेश पाटील लक्ष द्या. आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करतो थोडं आपण स्पीडअप करा कारण की जास्त वेळ खर्च करता. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार. समोर नवीन फलंदाज यश हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर यश डावकरचा एक विस्फोटक खेळाडू. प्रहार करण्याचा प्रयत्न स्लोवर बॉल होता. धाव घेण्यासाठी प्रयत्न केला. यस लेग पाईस मध्ये सिंगल. अंतिम ओव्हर मध्ये देखील वैभव सर सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी टिचून मारा करता तो मात्र चेंज द गेम वडवली बस संघ. चारही गोलंदाजांना 4 चांद लावला आणि एक लो स्कोरवरती थांबवण्याचा प्रयत्न एमएस जाई टीमला केला जातोय. स्ट्राईक रुटेड. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा संतोष डवणे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. चला जास्त वेळ खर्च करता वडवली ब वारंवार सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. पुढचा बॉल हा प्रॅकर होता. व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाही. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या दाब्यासाठी धाडस मानस होत नाही. फक्त एकच दाब्यानं समाधान मानलं. एका दाब्यानं 41 41 या आकड्यावरती. 5 लावगाच्या षटकामध्ये देखील मोठा फटका येत नाही. या मॅच मध्ये डोकेदुखी राहिल्या. पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवल्या. सध्या गोलंदाजी करत असताना आकाश पाटीलला पहिलं 2 बॉल आपण पाहिलं तर वैभव सर वाईट होते. आपण तर दाबा आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी. प्रहार केलाय. चेंडू आबेमध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. शॉट मध्ये पकडलाय. झेल संपला. यश या फलंदाजाचा खेळ धक्का लागलाय. 7वा बॅटिंग करत असताना एमएस जाई टीमला. चला मी विनंती करेन मोरबी 11 मोरबी संघाचे कॅप्टन प्लीज टॉससाठी तुम्हाला लगेचच जॉईंट व्हायचंय. बामणनगरीचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट झालेत. मोरबीचे कॅप्टन प्लीज जॉईंट व्हा. प्लीज टॉस करायचं आपल्याला. तर 7वा धक्का लागलाय. संघाची धावसंख्या पहिली तर 41. नवीन फलंदाज सिद्धार्थ डवणे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 शेवटचं षटक कसं फेकावं याचा ज्वलंत उदाहरण सध्या देतोय आकाश पाटील. वेगवान बॉल अपील झालेला आउट. तिथे मात्र LBW चा शिकार. 8वा धक्का एमएस जाई टीमला फलंदाज बाद. वाह क्या बात आहे. धक्का लागला 8वा. पूर्णपणे संघावरती प्रेशर आलाय. 41 धाबा धावपुस्तकावरती चेंडूंचा विचार केला आकाश पाटीलला. तब्बल चेंडू फेकले 5. हा शेवटचा अंतिम 1 बॉल. टार्गेट सेट हा बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला. अंतिम बॉल देखील डॉट फेकला. शेवटचा षटक कमालीचा राहिला. तो मात्र श्लोक 11 चेंज द गेम वडवली टीमसाठी. 4 षटकामध्ये अवघ्या आपण पाहिला आकाश पाटीलला 5 धाबा खर्च केला आणि त्यामध्ये 22 धाबा. 2 विकेट देखील आपण ओव्हरमध्ये पाहिला. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एमएस जाई टीमला तब्बल 41 पॉईंट आणि सेकंड 17 मध्ये प्रवास. 30 बॉल 45 धाब्यांचा प्रवास. श्लोक 11 चेंज द गेम वडवली ब टीमला करावा लागेल. चला टॉस आपण करूया.
दीक्षा राणी अनिविका स्पोर्ट्स मुरबी आणि एका बाजूला अरविंद दादा ठाकूर जीवदानी बामणनगरी 5 ओव्हरची लढत आहे. सामना बरोबर सुटला. सुपर ओव्हर नामदेव ठाकूर यांच्या शुभाचे टॉस आपण करतोय. टेल इज कॉल. टॉस जिंकलाय. काय निर्णय चूज करा बामणनगरी संघम? फिल्डिंग करू आम्ही. त्याची मात्र आपण एक स्वतः दमदार आयोजक आहेत. विजय ठाकूर यांची स्पर्धा आज आपण 9व्या वर्षामध्ये पदार्पण करतो. कसं वाटलं तुम्हाला आयोजन? नक्कीच विजया माझी टुर्नामेंट चालू होती तेव्हा आला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं तेजस बोलते असं ठेवायचं आहे. टीम पण खूप चांगल्या घेतल्या त्यांनी, कारण की आणि विगटा पूर्ण प्रॉपर ए पूलच वाटतोय. पण आज जाई संघ एवढा लांबून आला आहे, त्याचा आम्ही आयोजकांमार्फत मी स्वतः त्यांचा आभार मानतो की तुम्ही एवढं लांबून खेळायला आलं, त्यावर तुमचं धन्यवाद आहे. कारण की आय थिंक मला वाटते रायगडमध्ये पहिल्यांदाच खेळता येते. प्रवीणनी सुद्धा खूप हेल्प केली आहे, सम्राटनी हेल्प केली. विजय ठाकूरचा जो फ्रेंड सर्कल आहे तो खूप मोठा आहे आणि जवळजवळ तो नेहमीच असं काही ना काही वेगळा करायचा प्रयत्न करतो. आत्ता त्यांनी बॅट्समन बॉलरसाठी पण सेपरेट बाईक ठेवली आहे, सिरीजसाठी वेगळी गाडी ठेवली. म्हणजे असं कुठंच नाही बघायला भेटत, ते विजयनी करून दाखवलं आहे. क्या बात आहे. खूप सारे शुभेच्छा. एकाच प्रेक्षामध्ये सगळे उत्तर आम्हाला दिलेत. मुरबी संघ कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांनी अगोदरच त्याच्यात आम्हाला सांगितलं मला काय प्रश्न विचार, परंतु तुम्ही संपूर्ण टीम लीड करतायत, कॅप्टन आहेत. आज काय टीम मध्ये चेंजेस आणि काय संकल्पना घेऊन आलेत? आमचा संकेत दादा नाही आहे, तर आमची बॉलिंग थोडी म्हणजे आम्ही प्रयत्न करू की त्याची कमी नाही भासायला पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा. चला तुम्हाला जास्त प्रश्न मी विचारत नाही आणि जाऊया आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. तर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण बोलूया. आज वडवली संघाचे ते पॅकर आहेत राजेश पाटील साहेब आणि संघ श्लोक 11 नावानं हा संघ मैदानामध्ये उतरले. मी नामदेव शेठ ठाकूर साहेब गोल्डन मॅन, विजय शेठ ठाकूर यांचे काकाश्री, सन्मान्य विष्णू शेठ ठाकूर यांचे बंधुश्री, त्यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. राजेश पाटील साहेब एक दमदार व्यक्तिमत्व आणि नेहमी पसंती असते, त्यांचा आवडीचा संघ आहे वडवली संघ आणि त्याने आज त्यांना पुरस्कृत केलंय. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. मनपूर्वक आभार आपला दादा. आपण या स्पर्धेमध्ये एक चांगला संघ आम्हाला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा राजदादा पाटील यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि दादांना विनंती करेन की आपण असं दिसावं. संपूर्ण आमचा दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकोर्ली च्यामध्ये महेश जाधव यांना आपण बघतो, सध्या ज्ञानेश्वर उसाटकर आहेत, त्यासोबत आपण बघू शकतो आमचे प्रभाकर पालकर इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. त्यासोबत प्रवीण दादा म्हात्रे यांना देखील आपण बघतो. चला मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे बोलूया आपण. पहिला बॉल मैदानात फेकला जाईल. पहिलाच बॉल खूप चांगला फटका सजवला. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग मधून सीमारेषा पलीकडे चौकार. वडवली संघ सातत्याने विभागामध्ये येतो. थोड्या दिवसा अगोदर आपण आमदार शिष्काची स्पर्धा कोपरवली नगरीमध्ये बघितली, तिथे हा संघ चॅम्पियन बनला आणि त्यामध्ये कमलेश पाटील कावा याच खेळाडूला आपण त्यांनी त्याच्या कारकिर्दीची 6वी बाईक तिथे जिंकली. बायकर मॅन तो ठरला होता. आज विशाल पाटील ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून तो मैदानामध्ये आल्याने सुरुवात केली चौकारानं. 42 धावा करायचे या मॅच मध्ये. बघू शकता आपण चेंज द गेम वडवली बी. सातत्याने या संघाचा प्रवास मोठी भ्रमंती आहे. मागील थोड्या दिवसा अगोदर आम्ही त्यांचा एक फॉर्मॅट बघितला जो त्यांचा आराखडा होता. एका महिन्यामध्ये 34 मॅचेस होते त्यांच्या.
थोडंसं बॉल हवेमध्ये तरंगत होता पुढल्या राईट शॉर्ट लेगला. एक रन पूर्ण करत असताना विशाल याला आपण बघितलं. त्याला साथ देण्यासाठी सलामीवीर म्हणून आकाश पाटील आज मैदानामध्ये आलेत. जाई संघाचा पहिला मुख्य गोलंदाज धनंजय नाईक. चला आपण बघतो कोणती रन मात्र या बॉलवर पंचाची करडी नजर होती. कारण म्हणतात ना जेव्हा बॉडीचा वेट चेंडू घेतो तुम्ही ऍक्शन जो बॅटचा फ्लो मुवमेंट घेतलं असेल तर ती रन ग्राह्य धरली जाते. हे पंचाने नोटीस केलं त्या बॉलवर आणि त्याने सांगितलं तिथे हा टॉट बॉल आलाय. इम्पॉर्टंट असतात कारण अख्खे नियमांच्या बंधनामध्ये खेळला जाणारे खेळ जेवढे तुम्ही नियम आणि त्या नियमांच्या बंधनामध्ये राहाल तेवढे अजून मजा येते. भरपूर प्रेक्षक सध्या लाईव्ह आमच्यासोबत ऑनलाईन सगळ्या प्रेक्षक वर्गांचं आम्ही करू हार्दिक स्वागत. बोलो तयार. सन्मान दिलाय बचावात्मक पवित्र घेतलाय. बॉलवर थोडीशी रिस्की रन होते. 3-3 फिल्डर अगदी बॉलच्या पाठीमागे धावत होते. 1 रन पूर्ण केली जाईल. स्ट्राईक एंड कडे आकाशला आता प्रमोट केलं गेलंय. धावसंख्येचा फलक आता आपण बघतो सध्या 5 या धावसंख्या फलकावर ज्यामध्ये 3 बॉल फेकले गेलेत. पहिला बॉल चौकार तदनंतर डॉट आणि आलेले एक सिंगल सध्या मैदानामध्ये आपण बघतो. आव्हानाचा विचार केला तर या मॅच मध्ये विजयासाठी करायचे 42 रन्स. श्लोक 11 चेंज गेम वडवली बी या संघाला. सुरुवात झाली या मैदानामध्ये थोडीशी चर्चा होते प्रमुख खेळाडूंमध्ये कशी गोलंदाजी व्हायला हवी कशी फलंदाजी व्हायला हवी याची चर्चा सत्र सुरू असताना कारण धावांचं इतका मोठं डोंगर नाही आहे परंतु प्रत्येक धाव करणं मैदानामध्ये तेवढे चॅलेंजिंग असतं फलंदाजांना. आणि पहिल्यांदा आमने सामने दोन्ही संघ आलेत. बघा किती चांगला फटका होता पाठीमागे फिल्डर डाऊन द बॉल आणि सहज सोप्या पद्धतीने हा झेल मात्र तिथे टिपला गेलाय. आकाश ज्याला संधी जरूर मिळाली परंतु त्याने विकेट मात्र आपली स्वतःच गमावली. आकाशला आज खातं उघडता आलं नाही. या महत्वपूर्ण मॅच मध्ये 0 तो परतलाय. सांघिक धावा ऑन बोर्डवर आपण बघतो सध्या पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू असताना 5 रन ऑन बोर्ड. 1 विकेट आतापर्यंत बॅटिंग करणार असताना वडवली या संघाने गमावलाय. पहिलं यश धनंजय नाईकच्या खांद्यामध्ये अगदी खात्यामध्ये तर जोडलं जाईल. चारी बाजूने प्रेक्षक वर्ग जसजशी रात्र पुढे चालले जसजसं ए लॉटर सुरुवात झाली 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांची करते आता वाढते. सगळ्यांचं मी स्वागत जरूर करू. बॉल तयार. येता क्षणी प्रहार केला बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला या बॉलवर षटकार आणि स्मिथ ठाकूर याने टिपला आहे वाजेल. क्या ठोका या क्या इतना पैरों के ऊपर गेंद और इतना लंबा छक्का देगा. 6च्या मदतीने संघ 11 पर्यंत बघतो. थोडस बचावात्मक पवित्र घ्यायचं होता डिफेन्स करायचं होतं बॉलला. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आपण बघितलं ज्यामध्ये गोलंदाजी केली गोलंदाज धनंजय नाईकनं. 1 विकेट त्याला मिळाले. आकाश पाटीलला थांबवण्यामध्ये त्याला यश मिळालं परंतु या ओव्हरमध्ये त्यांनी धावा खर्च केलेत 11 करायच्या आहेत या इनिंग मध्ये 42. ती पंढरी सन्माननीय तुळशीराम डांगरकर साहेब केवाळी या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेत त्यांच्याकडून स्मिथ ठाकूर यांनी जो ऐवज त्याने तिथे पकडला त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी त्याने दिलंय.
क्या बात आहे. काल कॉमेंट्री डिपार्टमेंटसाठी 500, पंच डिपार्टमेंटसाठी 500 नेहमी ते बक्षिसांची वर्षाव करत असतात. आणि स्मिथ ठाकूर यांच्या त्या ऐवजीसाठी त्याने 500 रुपये दिलेत. बॉलर तयार. संतोष दवणे आले आणि स्क्वेअर कटचा आपला तुना फटकारायला बॉल चला डीप पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चार रन या बॉलवर. विशाल पाटील सूत्र हाती घेतले या मॅच. रन फलकावर धावा बघायला मिळते. टोटल 15 धावा. विशाल पाटील देखील बायकरमॅन खेळाडू आहेत. आतापर्यंत त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये 19 बाईक, 1 4 व्हीलर विजेता हा खेळाडू. स्वीप करायचं होतं या बॉलवर. 1 रन या बॉलवर तो कंप्लीट करत असताना विशाल पाटील सम्राट कोपरीच्या स्पर्धेमध्ये विशालनं प्रेक्षकांना नाराज केलं होतं, परंतु आज असं काही तो करत नाहीये. खूप चांगली कामगिरी तो करत असताना सध्या बघू शकतो मैदानामध्ये. रन फलकावर धावा आहे त्या टोटल बघू शकतो आपण सध्या 16 वर. चांगल्या गतीने संघ पुढे चालला, कारण माहिती सिंगल डबल हा सामना इथून जिंकला जाऊ शकतो. अजून मधून जर एक चांगला हिट आला तरी मॅच अजून सोपी येऊन जाईल. कल्पेश टोकला या बॉलवर आक्रमण केलं. बॉल चालला पाठीमागे फील्डला. ग्रेट कॅच, रनिंग कॅच, सुंदर झेल त्याने मात्र टिपलाय. संपुष्टात आले कल्पेश पाटील, ज्याला परतावा लागेल अगदी मैदानामधून तंबूच्या आश्रयाला. संतोष दवणे सेकंड पॉवर प्लेचं ओव्हर फेकत असताना पहिल्याच बॉलवर चौकाराला. तदनंतर कमबॅक तसं बघायला मिळालं. परिवर्तन आपल्या गोलंदाजीतून घडवलंय, जे गरजेचं होतं. पहिल्या सत्रामध्ये जेवढी दमदार बॉलिंग वडवली संघाने आज केली, तेवढी चांगली दमदार गोलंदाजी त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला करावी लागेल. विकेट्स फार इम्पॉर्टंट राहतील. आणि नवीन खेळाडू, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाज कमलेश पाटील गावा बॅटिंगसाठी येत आलाय. मी नुकताच या गोष्टीचा उल्लेख केला की आमदार शशक कोपरे येथे त्यांनी त्याच्या कारकिर्दीची 6वी बाईक जिंकली. ABC या लॉर्डसाठी बाईक होती. आणि सुंदर दमदार त्यांचा परफॉर्मन्स होता. या मॅच मध्ये आता बघायचं आहे रिस्पॉन्सिबिलिटी मिडल ऑर्डर मध्ये ते येत असताना त्यांच्या खांद्यावर ऍक्सेप्ट कराव्या लागतील या जबाबदाऱ्या. संतोष दमने दम दाखवत असताना या मॅच मध्ये गोलंदाजीतून मागील 2 बॉल मध्ये याचीच ती गरज आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल जाई टीमला, तर गोलंदाजी, विकेट्स आणि डॉट बॉल हेच ऑप्शन त्यांच्या समोर शिल्लक आहेत. लॉंग बॅटिंग लाईन आपल्या टीम श्लोक 11 चेंज गेम वडवली. बी कडे बघा कमलेश ही खासियत आहे. तो सिंगल डबल कधी सोडत नाही. येत्या क्षणी मैदानामध्ये त्याने स्वतःला पारखलं. पहिला बॉल प्लेसमेंट करण्याचा अगदी एक ओळख मी सांगेन. पहिला बॉल यासाठी प्लेस केला जातो की तुम्ही किती चांगल्या रिदममध्ये आहात, स्वतःला तुम्ही ओळखण्यासाठी, स्वतःला जज करण्यासाठी. बॅट अँड बॉल मध्ये कसा कॉन्टॅक्ट होतोय, नजर किती चांगली जमते, यासाठी ती टेस्टिंग असते. आणि ती कमलेशने केली. पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न तेवढा संयमात्मक केला आहे. दूरवरून फिल्डर आली, लवकर बॉलवर झपाट्याने पोहोचते. सिंगल या बॉलवर स्ट्राईक रोटेट होताना बघायला मिळेल. 2 स्टार खेळाडू बघू शकता. स्ट्राईक एंडकडे विशाल पाटील, ज्याला वैयक्तिक आतापर्यंत 5 बॉलमध्ये 9 रन केलेत. सांघिक धावा 19. ऑन बोर्डवर षटका ठोकणारा कल्पेश पाटील बाद झालाय. आकाशला आज खाते उघडता आला नाही. कमलेश जो नॉस एंडवर 2 बॉलमध्ये 3 वर तो खेळतोय. पहिल्या षटकामध्ये धनंजय नाईक रन खर्च केले होते 11, 1 विकेट. दुसरी ओव्हर संतोष दवणेची उत्तम गोलंदाजी. विशालने देखील संयम दिलाय, संयम दाखवल्या बॉलवर. 1 रन पूर्ण. पाठीमागे फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग. संधी दिली नाही दोन्ही फलंदाजांना. सिंगलवर संतुष्ट बघू शकता मैदानामध्ये. पाहता ही ओव्हर देखील एंड झाली. 12 चेंडूचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा लागतील 19 विजयासाठी करायचे होता. 42 आता नीड्स तुम्हाला बघायला मिळतील. 18 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजेत 22. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर, हे लक्षात घ्या.
धावसंख्येचं टोटल बघा मिळतंय 20 वर 22 धावांपासून दूर आहे. बॉल आहेत 18. वन्स अगेन धनंजय पहिलाच बॉल सुंदर लेंथ अँड लाईन वर त्यांनी रिलीज केला. 1 रन बघू शकता सध्या मैदानामध्ये. येणारे 5 बॉल या ओव्हरमधील शिल्लक आहेत. सन्माननीय विकास शेटकेनी धरणे गावचे समाजसेवक, जर या मॅचला श्लोक 11 चेंज द गेम वडवली बी संघानं या येणाऱ्या 5 बॉल मध्ये संपवली तर त्याच्याकडून 5,000चं पारितोषिक वडवली संघासाठी. बॉलर तयार. राऊंड विकेटने लेट कट केला. फसलाय हा फटका कमलेशचा काबासा. चुकीचा फटका त्याने निवडला आणि झेलबादच्या स्वरूपाने परतावा लागेल. फलंदाज बाद. बॅटर विकास पाटील बॅटिंगसाठी आलाय. धनंजय नाईक याच्या खात्यामधील दुसरी विकेट, कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्यांनी घेतली होती. जाई संघ देखील चांगली गोलंदाजी करते. निलजे संघाला कोणी विसरणार नाही. 4 ओव्हरमध्ये याच मैदानावर 30 धावा डिफेन्स केले होते कलवे संघाच्या अगेन्स्ट. उत्कृष्ट गोलंदाजी, सगळ्यात दमदार बॉलिंग त्या मॅच मध्ये झाली होती. स्लोअर बॉलिंग केलं, थोडीशी गती कमी केली, त्यामध्ये थोडंसं स्विंग देखील होतं. 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना धावा झाल्या टोटल ऑन बोर्डवर बघू शकता आपण. 22-22 42 टार्गेट होतं, म्हणजे अजूनही या मॅच मध्ये पाहिजेत 20 रन. बॉल शिल्लक आहेत 9 15. 5 ओव्हरची मॅच आहे. 15 बॉल आणि 20 ची गरज. 22 धावा ऑन बोर्डवर. ज्या गतीने चालायचं होतं वडवली संघाला त्याच गतीने हा संघ चाललाय. कोणताही दबाव नाही या फलंदाजांवर. विकेट जरूर घेतले, थोडस अर्थला शॉन पथकाने केलंय. तो देखील जिद्दीवर अडलाय, कारण त्यांचा रोजचा वावर येते, आपण उसने आहोत. एज लागले, जय सुटला. हे काय करून बसला फिल्डर. शॉट थर्ड मॅनला. ही छोटी छोटी संधी, एक चान्स तुम्हाला मॅच मध्ये इन करण्याची संधी देतोय. आणि म्हणतात की दैव देत आणि कर्म नेत. कदाचित हा झेल येणाऱ्या कालखंडामध्ये महाग पडू नये, बस जीवनदान मिळालंय. विशाल पाटील सारखा आक्रमक खेळाडू. काय सांगायचा, कॅच सोडलीये दादा. आता तू काय सांगायचा हिसाब नाही. तो आणि कोणाची कॅच सोडलीये. विशाल पाटीलची कॅच सोडली. 23 वर्षाचा संघ आपण बघतोय. धनंजय नाईक सुरळीत गोलंदाजी सुरू आहे. जिद्द चिकाटी, खूप संघर्षानं तो गोलंदाजी करतो. फिल्डिंग मधून साथ मिळाली तर त्याचा पॉझिटिव्ह अप्रोच मॅच मध्ये वाढेल. लेट कट केलाय फिल्डर आहेत. गलीमध्ये चांगली फिल्डिंग. 1 रन इथे पूर्णत्वाला नेत असताना दोन्ही चांगले संघ आहेत. बघा मॅच कशी चांगली पुढे चालली आहे. दोन्ही संघाचं पारडं अजून या मॅच वर समांतराचं असताना असाच मी उल्लेख करेन. रन फलक सद्यस्थितीमध्ये बघतो आपण 24 वर थांबलाय. शांत आणि संयमी क्रिकेट फलंदाजाने देखील दाखवले, तरी देखील 3 विकेट्स या इनिंग मध्ये सेकंड 17 मध्ये दुसऱ्या उत्तरार्धामध्ये ते घेतलेत. संयमात्मक ऑफर करायला शॉर्ट लेंड होती.
मिड विकेटचा फिल्डर बॉल आता बोलतोय. याही बॉलवर एक सिंगल. उत्कृष्ट गोलंदाजी या ओव्हरमध्ये केली. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज धनंजय नाईकनं आणि हे वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक फेकत असताना धनंजय नाईकने या ओव्हरमध्ये रन खर्च केल्या फक्त 5. 1 विकेट म्हणजे त्याच्या 2 स्पेल 16 धावा 2 विकेट. संतोष दवणे 1 ओव्हर 9 धावा 1 विकेट. 3 ओव्हर नंतर रन फलकावर धावा आहे 25. तर स्मिथ ठाकूर यांच्यासाठी तुळशीराम डांगरकर केवाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्या ॲवा कॅश साठी ते आम्ही आता त्याला देतोय. सिद्धेश तुळशीराम डांगरकर ज्यांच्या हस्ते हे पारितोषिक स्मिथला देतो आम्ही. सामना ऑन आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 12 चेंडू बघायचंय, माफ करा, धावसंख्या झाले 25. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. डिफेन्स केल्या बॉलला खेळाडू आहेत स्क्वेअर लेग मध्ये. 1 रन या बॉलवर आपण बघू शकता. पूर्णत्वाला नेत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे सामना किती सहज सोप्या पद्धतीनं पुढे पुढे चालवण्याचं काम सध्या फलंदाजांनी केलंय. विशालची स्तुती करावी लागेल. एक जीवनदान त्याला मैदानामध्ये मिळालंय आणि जीवनदानाचा फायदा उचलत असताना त्यांनी आता गेमला पुढे नेण्याचा प्रयत्न त्याला साथ देत असताना विकास पाटील नावातच दम आहे. विशाल म्हणजे साम्राज्य आणि ते साम्राज्य त्यांनी या टेनिस विश्वामध्ये जरूर गाजवले. यंदा वडवली संघाने 12 ट्रॉफी आतापर्यंत जिंकलेत. टॅपिंग क्रिकेट बॉल चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे आहेत. खर तर या मॅच मध्ये MS जाई संघाने आतापर्यंत बॉलिंग करत असताना जे फाईट केले, जे मानसिकता आहे त्यांचं या सामन्यात शेवटच्या बॉलवर घेऊन जाण्याची ती अफलातून राहिली आहे. धावा झालेत फलकावर टोटल 26 करायचे आहेत. या मॅच मध्ये आपण बघितलं तर 42 आणि आता पाहिजेत उर्वरित 10 चेंडू मध्ये 15 रन. रितेशला आपण बघतो 27 वर्ष संघ. रितेश माची आक्रमण केलं. बॉल चला अलॉंग द कार्पेट. एक वेळ सगळेजण आकाशात बघत होते परंतु बॉल जमिनी समांतर. गुड फिल्डिंग. काय फिल्डिंग केली. अपवाद राहिला फक्त एक झेल. त्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय टीम जाईना देखील. काय फाईट आहे. वाटलंय नव्हतं 42 धावांचं आव्हान असताना सामना इतका दूर जाईल. जो नेहमी संघ आक्रमक मानला जातो चेसिंग दरम्यान त्या वडवली संघाच्या फलंदाजांना आतापर्यंत शांत ठेवलंय. आणखीन एक वेगवान बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह. जागा सोडली होती आणि परिणाम फलंदाज धावबाद. रनआउटच्या स्वरूपाने विकेट गमावली. MS जाई संघ पॉझिटिव्ह बनलाय मैदानामध्ये. जशा त्यांना विकेट मिळाल्या मागील चेंडू बरेच सिंगल डबल येताना बघायला मिळाले. त्यानंतर आत्मबळ आता आतून आवाज येतो, होय आय कॅन डू इट. हे मी करू शकतो. प्रत्येक फिल्डरने दाखवले मैदानामध्ये. चेंडू आणि धावामधील अंतर आहे. उर्वरित बॉल शिल्लक मैदानामध्ये 8 रन पाहिजे 13. टीम वडवली संघाला माहिती 1 फटक्याचा कमाल आहे. जर तो 1 फटका आला तर मॅच संपूर्ण आपल्या बाजूने झुकेल. परंतु सध्या अशीच कोणती संधी दिली नाहीये. मागील जर आपण बघितला तर मागील मोठा फटका जो चौकार आला होता तो 7व्या क्रमांकाच्या बॉलवर आला होता. फटका सजलाय. फिल्डर बॉल खाली येत असताना अजून एक महत्वाकांक्षी झेल मात्र टिपला जातोय. संकल्प अगदी बघितला ज्यानं हा झेल टिपला आणि फलंदाज बाद. इम्पॉर्टंट विकेट
आशेची किरण मावळते. विशाल पाटील बॅक टू द म्हणून तर आज ए लॉट्स मधून इतक्या दिग्गज स्पर्धेमध्ये टॉपर 8 संघ ए लॉट्स म्हटलं तर आणि टॉप 8 संघामध्ये आमची वर्णी का लागते हे दोन्ही संघाने आतापर्यंत पेशकश सिद्ध केले. परंतु हा बॉल तेवढाच महत्वाचा कारण 7 चेंडू रन पाहिजे 13. रितेश सुंदर गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केले. सध्या शुभम पाटील आणि प्रवेश पाटील एक खेळाडू सध्या मैदानात आपण बघतो. फटका सजलाय जरूर पडतो. पाठीमागे फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात असताना बॉल थोडा टर्न झाला. 1 रन म्हणले दुसरे साडे निघाले. डेंजर एंडकडे धावतायत खेळाडू. पंचांनी रेफरी केले. आता थर्ड अंपायरीकडे. पहिली तर कंप्लीट होती परंतु दुसरी त्याची चाचपणी सॉफ्ट सिग्नल सत्यवान काकडे सर सुरक्षित त्याचा सॉफ्ट सिग्नल जो नॉट आउट आहे परंतु त्यांनी थर्ड अंपायरकडे रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल मी यासाठी विचारतो रनआउट मध्ये कधी कधी कॅमेरा अँगल नास्टेक एंड कडे जातो आणि स्ट्रायकर एंड कडे हिटिंग होतात. चाचपणी सुरू असताना स्लो मोशन मध्ये थर्ड अंपायर आमच्या सोबत जॉईन झाले मिस्टर सांडे पालकर सर. योग्य निर्णय थोड्या क्षणात प्रतीक्षा करूया आपण. प्रत्येक एक धाव फार महत्वाची असते प्रत्येक टीमसाठी. 24 लाईव्ह इव्हेंट्स नॉट आउट. 2 रन या बॉलवर मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ आता संपला गेलाय आणि 24 चेंडूमध्ये रन फलकावर धाव आहेत त्या 31 रन. आता अंतिम बॉल शिल्लक 6 आणि रन पाहिजेत 11. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. चला प्लीज एम एस जाई आपण ही फिल्डिंग लावून घ्या. सहा बॉल शिल्लक आहेत 11 रन पाहिजे. फिल्डिंग पोझिशन सेट करून घ्या प्लीज. रात्रीचं सध्याचं टायमिंग 11:10 सध्या झालेत आणि पहिल्या फेरीतील आपण ही लढत खेळतोय. खरं तर आज 40+ मधून 3 सामने आपण कव्हर केले. त्यानंतर ई गटातून रेग्युलर ग्रामीणचे 2 मॅचेस त्याच्या अगोदर कंप्लीट केल्या. अशा 5 मॅचेस आतापर्यंत झालेत. हा 6वा सामना आहे. अच्छा डे नाईटच्या खेळामधील शेवटचा चेंडू शिल्लक 6 रन पाहिजेत 11. सध्या मैदानामध्ये 6व्या क्रमांकावर आलेला शुभम पाटील, 7व्या क्रमांकावर दाखल झालेला प्रवेश पाटील. प्रवेशने 1 बॉलमध्ये 2 रन केले. शुभमला अजून संधी मिळाली नाहीये. सामना अंतिम टप्प्यामध्ये कोण मारणार बाजी या मॅच मध्ये आता प्रेक्षकांची उत्कंठा थोडी शिगेला पोहोचली आहे. अंतिमच्या शेवटच्या बॉल शिल्लक 6 रन पाहिजेत विजयासाठी 11. कोण बाजी मारणार या मॅच मध्ये बघायचंय. 2 दिग्गज संघ वडवली बी तर दुसऱ्या बाजूला जाई. कोणता संघ पुढे निघून जाईल. 6 चेंडू 11 आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेत बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत मळ. हा फुलटॉस बॉल होता. ही संधी होती
त्याला एक्झिक्यूट करता आला नाही. फिल्डर थोडा चाचपला जरूर, परंतु वा काय फील्ड केलाय, काय कलेक्शन राहिलं, अप्रतिम कलेक्शन. 1 हँडेड थ्रो त्यांनी कलेक्ट केला आणि लगेच यष्टांवर आदलला त्यांना तो बॉल. आणि महत्वपूर्ण अजून एक धक्का बॅटिंग करत असताना चेंडू शिल्लक आहेत 5 आणि रन पाहिजे 10. प्रत्येक एक चेंडू गणित 2 धावा करायचे आहेत. 5 बॉल 10ची गरज. काय लढले दोन्ही टीम, अप्रतिम. या स्पर्धेचा शोभा जरूर त्याने वाढवले. या लढतीतून 4 छान लावण्याचं काम दोन्ही टीमने केलेत. हाही बॉल तेवढाच महत्वाचा. 5-10. काय ग्रेट बॉलिंग होते, बघू शकता. गुडलेन वरून बॉल असा पिक केला की मैदानामध्ये ज्या पद्धतीने एखादा शॉर्ट पिच लेंथ आपण टाकतो, हाफ ट्रॅकर यूज करतो, तशाच पद्धतीनं आता प्लस पॉइंट जाई टीमच्या दृष्टिकोनातून हेच आहे की मैदानामध्ये 6व्या आणि 8व्या क्रमांकाचे खेळाडू आहेत. परंतु आता बघू शकता सध्याची लढाई, काय मॅच झाली आहे. दोन्ही टीम पहिला सामना ए पॉल मधून हाय व्होल्टेज ड्रामा, बिग फाईट, बिग बॅटल. चेंडू आणि धावामधील अंतर 4 चेंडू 10. काय मॅच आहे. अफलातून दोन्ही टीम लढतायत, संघर्ष करतायत, झगडतायत. फटका सजवलाय, तुटून पडला या बॉलवर. पाठीमागे फिल्डर तैनात आहेत. एक रन बनले. दुसरीसाठी डेंजर एंड कडे खेळाडू, अजून एक खेळाडू धाबा चुका करतोय. सध्या मैदानामध्ये टीम वडवली आणि त्याचा फायदा झाई टीमला मिळालाय. फलंदाज धावबाद. दोन्ही संघाची गोलंदाजी काय अप्रतिम राहिली. धावसंख्येच्या फलकावर धावा आहेत त्या टोटल 33. 3 बॉल आणि 9 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. अफलातून या सामन्याची उत्कंठा. म्हणतात ना, सफर कल भी था, सफर आज भी जारी है. माना कुछ उम्मीदें टूटी है, लेकिन कुछ ख्वाहिशें अभी भी बाकी है. या सामन्यामध्ये दोन्ही टीमला अगदी बघू शकता अजूनही भरपूर अपेक्षा आहेत. सामना संपलेला इथेच नाही आहे. दोन्ही टीम अजूनही मैदानामध्ये अस्तित्वासाठी लढतायत. अगदी स्वविश्वासावर आपल्या स्वप्नांना दिशा द्यावा लागेल. 3 चेंडू 9. हा बॉल निर्णायक होता. थांबले, प्रतीक्षा केले आणि या बॉलला पाठवले. लॉंग हिट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शुभम पाटील हा हुकमाचा एक्का आहे. कोपरोलीचे आमदार शतकाची स्पर्धा मला आठवते. 1 बॉल 4 धावा पाहिजे होत्या, तेव्हा शुभमला षटकार लागून तो सामना जिंकून दिला होता. आणि आज पुन्हा एकदा येता क्षणी मैदानामध्ये संधी मिळता क्षणी हा षटकार त्याने ठोकलाय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत आता 2. विजयासाठी रन पाहिजे 3. अद्याप एकही सुपर ओव्हर झाले नाही. विजय ठाकूर त्याचबद्दल चर्चा करतायत आणि म्हणून तर म्हटलं जातं कि जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी, और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. 2 बॉल 3. फटका सजवलाय आणि शुभम पाटील हा उखमाचा एक्का पुन्हा एकदा मैदानामध्ये चालला आणि त्यांनी सामना जिंकून दिलाय. श्लोक 11 चेंज द गेम. वडवली बी संघ हा सामना त्याने जिंकलाय. अंतिम टप्प्यामध्ये येत असताना
आणि जणू काय चेंज द गेम. वडवली बी संघाला ही सवयीच आहे सामना अंतिम टप्प्यामध्ये घेऊन जायचा नंतर जिंकून द्यायचा. आणि आज तशीच लढाई त्यांनी खेळ आणि या सामन्याचा सामनावीर आता यात मात्र शंका राहिलीच नाही. सामनावीर ठरेल शुभम पाटील. राजेश शेठ पाटील यांच्याकडून हे 1000 रुपये आलेत. आणि यस वैभव मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच लगेच ऑन होईल. मॅन ऑफ द मॅच शुभम पाटील 1 ओव्हर 4 धावा देत असताना 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना निर्णायक टप्प्यामध्ये 3 बॉल 9 ची गरज असताना 2 षटकार ठोकले. वैयक्तिक 14 त्याने केल्या. शुभम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर शुभमला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. प्रसिद्ध गोल्डन मॅन आमचे शिवशंभो ट्रान्सपोर्ट बाईकचे पुरस्कर्ते नामदेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते शुभमला देऊ पण मॅन ऑफ द मॅच सामनावीर.